घरच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी आता दूर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या दर्यापूरमध्ये सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा होलसेल व चिल्लर किराणा दुकान आपल्या घरातील दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंची विविध रेंज योग्य दरात आणि विश्वासाने उपलब्ध। म्हणून आजच भेट द्या सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा। गुणवत्ता, योग्य दर आणि विश्वास आपल्या सेवेत सदैव। आमचा पत्ता आहे आकोट रोड, महाराष्ट्र बँकेच्या समोर, दर्यापूर। नमस्कार, विदर्भ शासन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अमरावतीत आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न चर्चेत। चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थिनीच्या वसतिगृहाबाबत निर्माण झालेल्या प्रकारामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे। सुमारे 600 विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाकडून परिस्थिती हाताळली जात आहे। विद्यार्थिनीच्या मानसिक तणावाच्या शक्यतेकडे प्रशासनाचा कल। वसतिगृहातील काही मुलींमध्ये अचानक रडणे, हसणे आणि अस्वस्थ वर्तन दिसून आल्यानंतर या प्रकारामागे मानसिक तणाव असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। अंधश्रद्धेपेक्षा वस्तुनिष्ठ तपासावर भर दिला जात आहे। अमरावतीत आज पावसाची शक्यता। 22 ऑगस्ट रोजी अमरावती शहरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरीची शक्यता आहे। आज कमाल तापमान सुमारे 31 अंश आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। पुढील काही दिवस अमरावतीत पावसाचे वातावरण। हवामान अंदाजानुसार 23 ऑगस्ट पासून पुढील काही दिवस अमरावती जिल्ह्यात पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे। नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन आहे। अमरावतीत वॉक फॉर वॉटर उपक्रमाला प्रतिसाद। पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भातील विविध भागात वॉक फॉर वॉटर उपक्रम राबवण्यात आला। अमरावतीचाही या जनजागृती मोहिमेत सहभाग असल्याचे वृत्त आहे। अमरावती महानगरपालिकेच्या गृहनिर्माण आदेशाबद्दल। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मारुती नगरपेठ येथील भूखंडासंदर्भात हाऊसिंग फॉर ऑल 2022 अंतर्गत सुधारित आदेश जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे। अचलपूरमध्ये हाऊसिंग फॉर ऑल अंतर्गत आदेश। अचलपूर नगरपालिकेच्या विविध भागातील भूखंडासंदर्भात हाऊसिंग फॉर ऑल 2022 धोरणानुसार नवीन आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत। हे आदेश 21 ऑगस्ट 2026 पासून लागू झाले आहे। अमरावती जिल्ह्यात 125 नवीन स्वस्त धान्य दुकाने प्रस्तावित। जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 125 नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून प्रक्रिया पूर्ण असल्याची अधिकृत नोंद जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना। अमरावतीच्या इतर भागात व बहुजन कल्याण विभागाकडून व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहे। विद्यार्थ्यांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अचलपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रक्रिया पुढे। अचलपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची अधिकृत नोंद आहे। जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। दर्यापुरातील नवीन अपडेटसाठी पाहत रहा विदर्भ शासन न्यूज, दर्यापूर।